नवी मुंबई कामोठे येथे श्री डॉक्टर सखाराम गारडे साहेब, श्री राहुल बुथे साहेब, राहुल आगरे साहेब यांचा भारतीय जनता पार्टी कामोठेमध्ये असंख्य समर्थकासह जाहीर पक्षप्रवेश। यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि नेतृत्व सबका साथ सबका विकास हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई। मी डॉक्टर सखाराम गराळेजी, राहुल बुधे आणि राहुल आंग्रे यांचं आणि त्यांच्यावरून त्यांच्या सर्व सहकार्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी 1980 साली स्थापन झाली। अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यावेळेला शब्द वापरले होते, सूरज उगेगा, अंधेरा छटेगा, कमल उगेगा। प्रत्येक वेळेला सर्व ठिकाणी परिस्थिती सारखी नसते। प्रत्येक माणसाचं भारतीय जनता पार्टीविषयी प्रत्येक वेळेला चांगलं मत असेलच असं नाही, पण भारतीय जनता पार्टी आपल्या कामाच्या माध्यमातून जे सातत्य राखेल त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण होईल। आज आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की देशाचं नेतृत्व अशी एक व्यक्ती करते जी समर्पित वृत्तीनं काम करते, दिवस रात्र काम करते आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीची विषयीची स्वीकार्यता, विश्वासार्हता ही वाढते। काम करण्याच्या मध्ये सातत्य जे त्यांचं आम्ही पाहतो त्याचं अनुकरण करण्याचा महाराष्ट्र आणि आता रायगडमध्ये आम्ही प्रयत्न करतोय। आणि मला असं वाटतं की मी सांगू शकणार नाही की कुठल्या एका टप्प्यावरती डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांचं मत बदललेलं आहे, पण मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीची स्पर्धा करणारे अनेक संघटना असू शकतील, पण आम्ही त्यांना स्पर्धक मानत नाही। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी काम करते, भारतीय जनता पार्टीला काम करण्याची प्रेरणा मिळते, ती पाहता समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे। टीका होते, ठीक आहे, त्या क्षणाला त्याच्याविषयीचं स्पष्टीकरण देऊ, पण टीकेला टीकेनं उत्तर असं प्रत्येक वेळेला करणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही। पण मला वाटतं की हेच कुठेतरी स्वीकारून डॉक्टरांच्या सारखा एक समाजामध्ये उच्च शिक्षित असं एक व्यक्ती, सामाजिक काम करणारे व्यक्ती आमच्या सोबत आलेत। राहुल यांच्यासारखे तरुण व्यक्ती आमच्या सोबत आले, त्यांच्या सर्व सहकार्य आलेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। पार्टीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे, डॉक्टर गराळे आणि राहुल बुधे आणि राहुल आंग्रे हे सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। खरोखर भारतीय जनता पार्टीची ताकद ही मजबूत संघटनेसाठी होणारच आहे आणि भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य लोकांपर्यंत काम करणारी पार्टी आहे। आणि पनवेल महापालिकेमध्ये आताच एक 8 दिवसापूर्वी 658 कोटीची कामं ही आत्ताच सँक्शन झालेली आहेत आणि आमच्या कामोठे शहरामध्ये सुद्धा आत्ताच 22 कोटीची कामं आम्ही मंजूर करून त्याचं उद्घाटनही माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते झालेले आहे। आणि आज ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक व सर्व माझे सहकारी यांच्यातर्फे त्यांचा डॉक्टर गराळे साहेब आणि राहुलजी बुधे आणि राहुलजी आंग्रे यांचा पक्षप्रवेश झाला आहे। खऱ्या अर्थानं पक्षाला अशा सच्च्या कार्यकर्त्यांची गरज आहे आणि खरंच प्रवाहाबरोबर चालणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी काम करण्याचा स्कोप मिळतो हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी काम करतोय, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करतोय। आज देशाचं नेतृत्व एक कणखर नेता असं म्हणजे नरेंद्र मोदी साहेब करतायत, देवेंद्रजी फडणवीस करतायत। तसंच या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज यांचा पक्षप्रवेश झालाय। नक्कीच यांना यांच्या कामासाठी यांना वाव मिळणार आहे, त्याचबरोबर आमच्या समाजाला सुद्धा न्याय मिळणार आहे। आज कामोठ्यामध्ये 1.5 करोडचं मंदिर बांधलेलं आहे, कळंबोलीमध्ये जवळजवळ 8-8.5 करोडचं मंदिर बांधलेलं आहे। आमदार प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर साहेबांमुळे धनगर समाजाचा पहिला कार्यकर्ता मी 2004 पासून काम करतोय। आज हळूहळू कामोठा, कळंबोली, कांदा कॉलनी, खारघर या परिसरामधले आज सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे। त्याचबरोबर आमच्या साथीला आज गराळे डॉक्टर आणि राहुलजी बुधे साहेब आले, त्यांचं मनापासून स्वागत आहे। नक्कीच आमदार साहेब त्यांच्या कामाचा विचार करून त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टीसाठी न्याय देतील एवढं मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। स्थानिक नगरसेवक म्हणून कसं पाहता या पक्षप्रवेशात? नक्कीच सबका साथ और सबका विकास और सबका विश्वास या विश्वासावर भारतीय जनता पार्टीचा विश्वास ठेवून आज गराळे सर असतील, राहुल बुधेजी असतील की राहुल आंग्रेजी असतील त्याही पक्षप्रवेश केला। नक्कीच येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत
ज्या शेवटच्या घटकापर्यंत आपली कामं पोचली पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीची विचारधाराची आहे अंत्योदय दीनदयाल उपाध्यायांच्या माध्यमातून आपण जी स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून त्यांची जी विचारधारा आहे ती नक्कीच भारतीय जनता पार्टीची विचारधारेबरोबर जुळलेली आहे आणि येणाऱ्या काळात ते त्यांना ज्या अडीअडचणी असतील किंवा या समस्या असतील त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच त्याला भारतीय जनता पार्टीत मदत होईल आणि येणारा काळ त्यांचा सुख समृद्धीचा आणि आनंदाचा या भारतीय जनता पार्टीत असेल आणि आम्ही सर्वजण एकत्रित आनंदात मिसळून काम करू आणि भारतीय जनता पार्टी ही कामोट्यात आणखीन ही ताकदवर कशी होईल यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. आमच्यासारख्या एक सर्वसामान्य नागरिकाला जरी शिक्षणाचा भाग असला फोरमच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळालं जनसेवेचं, लोकांच्या घरोघरी पोचण्याचं आणि त्या माध्यमातून मागच्या 2-2.5 वर्षात सुरुवातीला मालमत्ता कराची चळवळ असू दे किंवा विविध चळवळीच्या माध्यमातून आम्ही कामोठ्यातल्या प्रत्येक घराघरात पोचलो. मी असो, राहुल मागच्या 10 वर्षापासून राहुल बुधे आणि राहुल आगरे साहेब कामोठ्याच्या 4 ते 5 सेक्टर्समध्ये त्यांच्या मित्र आणि संघटनेच्या माध्यमातून काम करता. अनुभव तोच आहे, पण ॲज इट सेज मॅनेजमेंटमध्ये म्हणतात 2 नात्याची एक स्टेज असते, फॉर्मिंग, स्टॉर्मिंग, नॉर्मिंग आणि परफॉर्मिंग. तुमचं नातं बनतं, मग त्याच्यामध्ये हजबंड वाईफमध्ये पण असं होतं की स्टॉर्मिंग होतं, छोटे वादविवाद होतात, नंतर तुम्ही ॲक्सेप्ट करता आणि पुढे चालता. कदाचित असं झालं असावं की फोरमसोबत काम करताना एक वैचारिक दरी तयार झाली, कारण त्या संघटनेतही आम्ही चांगलंच शिकलेलो आहोत. असं नाव न घेता मी एवढं म्हणेन की कदाचित आमच्या विचारांचा प्रवाह वेगळा होता आणि फोरमचा विचार प्रवाह 2 वर्षानंतर कदाचित आम्हाला असं जाणवलं की वेगळा आहे आणि त्यामुळे मग आम्ही फारकत घ्यायचं ठरवलं. जिथे आमच्या विचारांची जुळणी होतीये त्याची आम्ही चाचपणी केली आणि जे मोदी साहेबांचं भारतासाठीचं स्वप्न आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातलं जे स्वप्न आहे आणि जिथे आम्ही आहोत कामोठे विधानसभा क्षेत्रामध्ये ठाकूर कुटुंबियाच्या माध्यमातून थोरले ठाकूर त्याचबरोबर प्रशांत दादाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचं बळकटीकरण करायची संधी आम्हाला भेटते. तर जो वसा आम्ही फोरमच्या माध्यमातून सुरू केला तो वसा भारतीय जनता पार्टीचा हा जो झेंडा आम्ही हातात घेतलाय त्या माध्यमातून पुढे असाच चालू ठेवू याची ग्वाही देतो. आज फोरम मधील माझ्यासह डॉक्टर सखाराम गारळे, राहुलजी आगरे, त्याचबरोबर रवींद्र पादी, नीरव नंदोला, तुषार दळवी आणि चंद्रकांत यादव यांच्यासह अनेकांनी आज फोरमच्या बहिष्कार करून आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि बऱ्याच प्रतिक्रिया याच्यामध्ये माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून येत होत्या की संघटना का सोडली म्हणून. तर मी प्रतिक्रियेला महत्त्व न देता येणाऱ्या काळामध्ये प्रक्रियेला महत्त्व देईन आणि जी लोकांची कामं आजपर्यंत करत आलो आहोत ती येणाऱ्या काळामध्ये निश्चित होतील. ज्याला जी कामं बैलगाडीने चालत होती येणाऱ्या काळामध्ये ती माननीय आमदार साहेबांच्या पाठिंब्यामुळे ती विमानाच्या गतीने चालतील, एवढंच मी यावेळी सांगतो. धन्यवाद. त्याबद्दल 2009 पासून आमचे वडील 2020 पर्यंत कामोठ्यामध्ये भाजपमध्ये ऍक्टिव्ह होते, पण काही कारणास्तव त्यांना आजार पण आलं आणि ते आपल्यामध्ये राहिलं नाही. आणि स्वर्गीय नाना आगरे म्हणून हरिभक्त पाटील होते ते आणि रामशेठ ठाकूर असो, परेश साहेब असो किंवा आमदार साहेब असो सगळ्यांचे जवळचे होते, पण काही कारणास्तव त्यांना देवाज्ञा झाली त्यामुळे आम्हाला ते आज नाही येत. त्यानंतर कामोठे कॉलेजमध्ये फोरममध्ये आम्ही फाउंडर मेंबर आहोत, तिथं काम केलं, पण काही गोष्टी नाही जमल्या किंवा म्हणजे वैचारिक तडजोड नाही करता आल्या. त्यामुळे आमचे मित्र डॉक्टर सखारामजी गारळे यांच्या सूचनेनुसार म्हणा किंवा मैत्री म्हणा किंवा काही म्हणा किंवा आमदार साहेबांचं किंवा भाजपाचं नरेंद्र मोदी साहेबांचं वचन घेऊन आम्ही थोडासा पक्षप्रवेश केला.